अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात आशा सेविका, सिस्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना योगाचं महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योग प्रशिक्षण देण्यात आलं। कार्यक्रमात कविता खिलारी सिस्टर यांनी विविध योगासन, प्राणायाम आणि आरोग्यविषयक योग प्रकारांचं प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना सदृढ आणि निरोगी जीवनाचा संदेश दिला। या कार्यक्रमास मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर, डॉक्टर वृषाली आरू, कविता खिलारी, विकास गीते, भाऊसाहेब सुडके यांच्यासह आशा सेविका, सिस्टर्स आणि आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते। यावेळी मार्गदर्शन करताना मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश राजूरकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ एक दिवसापुरता मर्यादित न राहता प्रत्येक नागरिकानं आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग म्हणून योगाचा स्वीकार केला पाहिजे। योगामुळे शरीर आणि मन हे निरोगी राहतं। सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत तणावमुक्त आणि उत्साही राहण्यासाठी योग अत्यंत आवश्यक आहे। नियमित योगाभ्यास केल्याने शारीरिक तसेच मानसिक आरोग्य सुधारते आणि जीवन अधिक आनंदी, संतुलित बनते। कार्यक्रमात उपस्थित आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी विविध योगासनांचा सराव करत योगाचं महत्त्व जाणून घेतलं। योगाच्या माध्यमातून आरोग्य संवर्धन, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश देण्यात आला। अहिल्यानगर महानगरपालिका आरोग्य विभाग आणि भारतीय योग संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमातून आरोग्य कर्मचाऱ्यांना योगाचं महत्त्व प्रभावीपणे पटवून देण्यात आलं। या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये योगाबाबत जागरूकता निर्माण झाली असून नियमित योगाभ्यासाचा संकल्पही अनेकांनी व्यक्त केला। आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज दिनांक 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अहिल्यानगर महानगरपालिका, जुनी महानगरपालिका इथे योग दिनाचा योगाभ्यास वर्ग आज आयोजित करण्यात आला होता। अहिल्यानगर महानगरपालिका व भारतीय योग संस्थान दिल्ली या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज इथे योगाभ्यास वर्ग घेण्यात आला। माझी सर्व नागरिकांना, माझ्या सर्व सहकारी मैत्रिणींना, मित्रांना विनंती आहे की हा जो योग दिन आहे हा फक्त योग दिन साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता सर्वांनी हा योग दररोज आपल्या दैनंदिन जीवनात अवलंब करावा व जो योगाचा मुख्य हेतू आहे की आपलं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य जपलं गेलं पाहिजे, ते सर्वांनी करावं। मी पुनश्च एकदा सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। करो योग, रहो निरोग। आंतरराष्ट्रीय योगा दिन 21 जून 2026 निमित्तानं जिल्हास्तरीय कार्यक्रम उद्या रविवारी आयोजित केलेला आहे सावेडी क्रीडा संकुल येथे। तथापि राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, महापालिका यांच्या वतीनं आपण 7 आरोग्य केंद्र आणि मनपा जुनं कार्यालय येथे महापालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी, आशा, सिस्टर, डॉक्टर, इतर स्टाफसाठी आपण योगा दिन आज आयोजित केला होता। त्यानिमित्तानं सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे। या योगा दिनानिमित्ताने घोषवाक्यच आहे की योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी ह्याच्यासाठी, वृद्धत्वासाठी आपलं योगा हे गरजेचं आहे। निरोगीपण हे लहानपणापासून ते ज्येष्ठ नागरिकापर्यंत जपणं आवश्यक आहे आणि योगामुळं आपलं शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य हे संतुलित राहतं, फ्लेक्झिबल राहतं आणि वेगवेगळ्या आजारापासून, वेगवेगळ्या विकारापासून आपल्याला संरक्षण देतं, बचाव करतं। तसंच फ्लेक्झिबिलिटी असल्यामुळं दैनंदिन कामामध्ये उत्साह राहतो, आपल्याला स्ट्रेस राहत नाही। तर माझं आव्हान राहील की आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे त्यानिमित्तानं सर्वांनी योगा करावाच, परंतु हे योगा जे आहे दैनंदिन आचरणात प्रत्येकानं पाळावा की जेणेकरून आपलं आरोग्य निरोगी आणि सुखी आणि आनंदी मिळेल। प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।